नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ लक्ष शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सोडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल नोंदणी पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आज हा सुरू करू. ओके, तर मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे प्रिन्सिपल स्टेट ॲट बॉम्बे यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट बरोबर या ठिकाणी तुम्हाला इलिजिबल असणारे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. यामध्ये मित्रांनो एकूण 36 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सिलेक्टेड लिस्टमध्ये 35 आणि वेटिंगसाठी 9 कॅन्डिडेट तुम्हाला या ठिकाणी जाहिरात असणार. यामध्ये पर्सनल असिस्टंट टू होमेबल ज्यूड यांच्यामार्फत जाहिरात असणार आहेत. यामध्ये पदाचं नाव आहे पर्सनल असिस्टंट होनेबल जेड. यासाठी मित्रांनो एक्झिस्टिंग पोस्ट 18 असणार आहेत आणि न्यू वेकन्सीसाठी 18 असे 36 जागा असणार आहेत. 4% या ठिकाणी हँडिकॅपसाठी 1 जागा असणार आहेत आणि सिलेक्शन लिस्टसाठी एकूण 35 जागा, वेटिंगसाठी 9 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहे TS-23 मध्ये 67,700 ते 1,02,08,700 दरम्यान तुम्हाला ऑल पे स्केल सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला वय असणार मित्रांनो, एज लिमिट असणार आहेत. ओपनचं वय 21 ते 38 वर्ष असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही SC/ST हँडिकॅपमधून असाल तर तुम्हाला 21 ते 23 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज यासाठी मित्रांनो तुम्हाला 21 ते वयाची सवलत कोणतीही नसणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन असा मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री बरोबर तुमच्या या ठिकाणी जो स्टेनोग्राफरचा कोर्स आहे तो आणि 10 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर जे टायपिंग आहे ते टायपिंग CBT कॉम्प्युटर टायपिंग बेसिसद्वारे सुद्धा लागणार आहे. त्यामध्ये 50 शब्द प्रति मिनिट टायपिंग सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर MSCIT आणि कॉम्प्युटर नॉलेज सुद्धा लागणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडे स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. यामध्ये शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट हँड टायपिंग असणार आहेत जसे की 40 मार्कांसाठी असणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वायवा असणार आहे 20 मार्क आणि टायपिंग टेस्ट 20 मार्क आणि वायवासाठी मित्रांनो तुम्हाला 8 मार्क्स एक्स्ट्रा असणार आहेत. हे झालं पार्टमध्ये. या ठिकाणी पार्ट 1मध्ये जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला शॉर्ट हँड 40 मार्काला असणार आहेत. 60 शब्द असणार आहेत. 5 मिनिटामध्ये पॅसेज पूर्ण करायचा आहे. पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला टायपिंग असणार आहे 40. यासाठी मित्रांनो तुम्हाला 500 वर्ड असणार आहेत. 10 मिनिटाचा वेळ असणार आहेत. ते पास झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वायवा असणार आहेत 20 मार्कांसाठी, जो की या ठिकाणी पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि पार्ट 3 झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट.NIC.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर फॉर्म मित्रांनो तुम्हाला 18/8/2025 ते 1/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरताना तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज 3.5 बाय 4.5 आणि सिग्नेचर 3 बाय 2.25 सेंटीमीटर तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्याचा तुम्हाला या ठिकाणी फी असणार मित्रांनो तुम्हाला 1,000 रुपये तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे SBI कलेक्टरद्वारे तुम्हाला या ठिकाणी फी भरायची आणि पुन्हा या ठिकाणी SBI आणि मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट NIC ॲपद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरायचा आहे. मित्रांनो फॉर्म भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेली आहे. यामध्ये मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला 10वीची माहिती, 12वीची, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर टायपिंग, MSCIT एक्सपिरियन्स किंवा इतर संबंधित सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रोसिजर प्रमाणे या ठिकाणी SBI कलेक्टरद्वारे 1,000 रुपये फी भरायचे आहेत. त्याचबरोबर युजर मॅन्युअलद्वारे तुम्हाला या ठिकाणी फीसुद्धा भरायची आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन असणार आहे. त्यामध्ये वायवा आणि जी की तुमची एज्युकेशन, बर्थ डेट, स्कूल, कॉलेज, एक्सपिरियन्स हे सगळं डॉक्युमेंटसुद्धा चेक केलं जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला GCC किंवा TBC ह्याद्वारे तुमच्याकडे टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा 2 लिस्टद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा देण्यात आले आहेत. यामध्ये फॉर्म A मध्ये असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं श्रीमती, तुमचं नाव, त्याचबरोबर सन ऑफ डॉटर किंवा वाईफ तुमच्या पती पत्नीचे किंवा वडिलांचे नाव, त्याचबरोबर ॲड्रेस, तुम्ही कधी बसणार राहता तिथं प्लेस आणि डेट टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमचं सिग्नेचर, नाव, ऑक्युपेशन, म्हणजे जे तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट जे व्यक्ती देणार असेल म्हणजे रिस्पेक्टिव्ह पर्सन म्हणजे पोलीस पाटील, सरपंच किंवा जे काय असेल त्याचं सही, नाव, ऑक्युपेशन, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हे सुद्धा घ्यायचं आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.